असं काही करू नये, पण आपण व्हिडिओ बनवतो, जर लोकांचं मन दुखत असेल तर ते आपल्यावर जळते असं समजून आणि लाजू नका. लोक काय बोलतील ह्याचा बी विचार करू नका. तर मॉर्निंगला आपला एक फोटो टाकायचा गुड मॉर्निंगचा. तर खुशखबर खुशखबर खुशखबर. कशाची खुशखबर, कसली खुशखबर, मला लॉटरी लागली का कसली, अजून कसली, तुमच्या फायद्याची का माझ्या फायद्याची का पब्लिकच्या फायद्याची, ते व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळणारच आहे. पण सगळ्यात महत्वाचं अगोदर तुम्हाला खुशखबर देणं गरजेचं होतं. आणि ते मी कसली खुशखबर आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे, कारण की ग्रामीण भागातले लोकांना ही वस्तू जाम वापरतात आणि त्यांच्यासाठी बी कळणं गरजेचं आहे, कारण हे प्रत्येकाला माहिती झालं पाहिजे. आणि आता सरकारने मान्यता दिली आहे की हे करा तुम्ही करा, ऍक्टिव्ह व्हा, हे सगळ्यांसाठी ओपन आहे, कुणालाच याच्यासाठी पैसा बिसा काही लागत नाहीये. तर हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मला तुम्हाला सगळ्याला सांगायचं आहे की माणूस कशावरनं तुम्हाला पैसे कमवू शकतो. तर तुम्हाला थंबनेल वरनं कळलंच असेल की कशाबद्दल मी बोलणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं म्हणजे लोक आता रील्स बनवतात, इंस्टावरती, फेसबुकवरती, युट्यूबवरती ब्लॉगिंग बनवतात, रील्स बनवतात. कुणी कॉमेडी, कुणी रेसिपीचे, कुणी कसले इमोशनल, कसले बी ज्याच्या पद्धतीने. कुणी बिझनेसचं बनवतं, कुणी शिक्षणाचं बनवतं, कुणी कसले बी बनवतं, कुणी फिरायला गेलं ते दाखवतं. आणि कुणी डेली ब्लॉगर असतं की आपल्या जे घरात काही चाललंय ना, जसं की मी करते, माझं जे घरातलं आहे तेच मी दाखवत असते. आणि असं नाहीये की आपल्याला नाही पटलं की लोकांना नाही आवडणार, आवडत असतं, सगळ्यालाच आवडत असतं. तर तुम्ही काम करत राहा आणि एक ना एक दिवस तरी सक्सेस व्हाल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेसबुक वरती आता नवीन ऑप्शन आलेलं आहे. आता पहिलं ना हे होतं, लिमिट होतं त्याचे 5,000 फॉलोअर्स, 1,000 व्ह्यूज आणि अजून भरपूर फीचर होते. पण आता ते फेसबुकने सगळं हटवलेलं आहे. आणि आता आहे ना झिरो फॉलोअर्सला सुद्धा कॉन्टेंट मॉनिटाईज भेटायला लागलंय. आपलं स्वतःचं रिअल कॉन्टेंट पाहिजे, कुणाचं कॉपी नाही करायचं, त्याला कॉपीराईट येतं. कुणाचं म्हणजे असं चोरून नाही टाकायचं, त्याला बी कॉपीराईट येतं. इंस्टावरती पण तसंच आहे आणि युट्यूबवरती पण तसंच आहे, त्याला कॉपीराईट यायला लागले. तर आणि कुणाचे डिसेबल व्हायला लागले त्या आयडिया, फेसबुक म्हणा, इंस्टा म्हणा. तर कुणाची कॉपी करू नका, स्वतःचं कॉन्टेंट बनवा. जसं की मी पहिलं बनवायचे तेव्हा नव्हतं फीचर, पण आता नवीन आलेलं आहे. तर फेसबुकवरती ना तुम्ही मेहनत करा, पैसे कमवा. आणि हे प्रत्येक कुणाला लवकर सांगत नाहीये. मी आता चांगला अनुभव, गावाकडचे लोक आहे ना 80 ते 90% आपले ह्याच्यावरती असतात फेसबुकवरती. तुम्ही गावाकडचे ना शेतात गेलेले व्हिडिओ टाका, मी आज शेतामध्ये हात केलं, मी शेतामध्ये ते केलं, आज मी बाई असेल तर मी आज शेतामध्ये चालले, असं भरपूर कितीतरी लोक आहेत असे रील्स बनवणारे, व्हिडिओ बनवणारे. आणि लाजू नका, लोक काय बोलतील ह्याचा बी विचार करू नका, कारण की तुम्हाला ना सोसायला येत ना तुमचं पोसायला येत ना, तुम्हाला काहीच करायला येत ना. लोकांचा बिलकुल सुद्धा विचार करू नका. जे काय आहे ते आपणच करायचंय. गेलो तरी आपण एकटीने जायचंय, आलो तरी एकटीने जायचंय. हा बाबा, काही लोकांचं मन दुखू नये असं काही करू नये, पण आपण व्हिडिओ बनवतो, जर लोकांचं मन दुखत असेल तर ते आपल्यावर जळतेत असं समजून जायचं. आणि तुम्ही व्हिडिओ बनवत राहा, कंटेंट क्रिएटर व्हा, कारण की हे पुढं चालून खूप खूप भारी पडणार आहे लोकांना. म्हणजे चांगलं ह्याच्या मागे आपल्या, जसं मी व्हिडिओ बनवायला चालू केलं ना, तसं मला काहीच माहिती नव्हतं. कसे व्हिडिओ अपलोड करायचे, कसे व्हिडिओ बनवायचे, कसे एडिटिंग करायचे, कोणत्या टायमिंगमध्ये करायचे, कोणत्या टायमिंगमध्ये नाही करायचे, हे सगळं मी स्वतःहून शिकले. व्हिडिओ बघून. तुम्हाला जर माहिती होत नसेल तर युट्यूबवरती सगळी माहिती दिलेली असते. फेसबुकवरती कोणत्या टायमिंगला व्हिडिओ अपलोड करायचे, एडिटिंग कसे करायचे, अपलोड कसे करायचे, टायटल काय थंबनेल काय टाकायचं, ह्याची सगळी तुम्हाला माहिती भेटेल. फक्त व्हिडिओ अपलोड करत राहा, काम करत राहा. व्ह्यूज नाही आले तर नाराज होऊ नका, कारण एक ना एक दिवस तरी यश आपल्याला भेटतच असतं. एक ना एक दिवस तर आपण सक्सेस होत असतो. काम करत राहायचं, व्हिडिओ अपलोड करत राहायचं. जसं की मी पहिलं दुसऱ्याचं कॉपी करत होते, म्हणजे लिपसिंग करत होते. हा, सिंगिंगचं कॉपी करू शकतं, कारण की ते कुणीच स्वतःचे गाणे बनवून टाकू शकत नाही, की गाण्याचे व्हिडिओ टाकू शकता तुम्ही. पण दुसऱ्यांचं कॉपी करून आपण दुसऱ्यांची व्हिडिओ उचलायची ना आपल्या आयडीवरती टाकायची, असं काही करायचं नाही. त्यांनी आयडी डिसेबल होती, कॉपीराइट स्ट्राईक येतो आणि तो
आपला झिरो होतो. आपण जेवढी मेहनत करतो ना ते पूर्ण झिरो होतं. त्याच्यामुळे स्वतःचं कॉन्टेंट बनवा, कुठे फिरायला जा, मिनी ब्लॉग बनवा, शॉर्ट्स बनवा, रील्स बनवा आणि असं आपलं करिअर घडवा. आणि आता सरकार मान्यता आहे की सगळ्यांनी रील्स बनवा, कॉन्टेंट बनवा, ब्लॉगिंग बनवा. आणि आपले जे पहिले लोक आहेत ना, गावाकडचे लोक, जास्त करून आपल्या फोटो, रील्स, स्टोरीज याला सगळ्यांना फेसबुक पैसे देते. जास्त करून तर यूट्यूब, इन्स्टा आणि फेसबुक ह्या तिन्हीपैकी जास्त पैसा कशावर भेटतो? तसं तर बघायला गेलं म्हणजे यूट्यूबवरती ना आपल्या व्ह्यूजवर आपल्याला पैसे भेटतात. नंतर ना फेसबुकवरती आपल्याला ना फोटो, रील्स, स्टोरीज, व्लॉगिंग ह्याचे सगळ्याचे पैसे भेटतात. आपल्याला त्याच्यावरती काही प्रमोशन असते त्याचे पण पैसे भेटतात. इन्स्टावरती ना व्ह्यूजचे नाही ना, लाईकचे नाही ना, फॉलोअरचे ना, कशाचेच पैसे भेटत नाही. तर त्याच्या फक्त आपल्याला प्रमोशनचे पैसे भेटतात, ज्याने की आपल्याला समोरून कोणचं प्रमोशन आलं त्याचे पैसे भेटतात. आणि फेसबुकवरती ना आपण कुठल्या ह्याची लिंक वगैरे टाकली, ऍड केली तर त्याचे पैसे भेटतात. आपल्याला स्टार लोक आपले, आता आपला एक स्क्रोल करताना रील आली आणि त्याच्यावरती क्लिक केलं तर त्याच्यावर ते बी आपल्याला पैसे भेटते. तर कुणी आपल्याला स्टार पाठवलं का त्याचे आपल्याला पैसे भेटते. तर अशा पद्धतीने पैसे पण कमवू शकता आपण. आणि नंतर ना यूट्यूबवरती पैसे आपल्या व्ह्यूजवरती भेटणार आपल्याला. आणि फेसबुकवरती सगळ्यात महत्वाचं, कारण मी भरपूर दिवसापासून माझा अनुभव सांगते, बऱ्याच दिवसापासून. आणि ना खास करून ना सगळ्यात महत्वाचं अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण की काही काही लोक आहे ना स्वतःचं कॉन्टेंट टाकत नाही तर बाकीचं कुठले बी कसले बी व्हिडिओ उचलतात आणि टाकतात. मग ते आपलं डिसेबल होतं, कॉपीराइट स्ट्राईक येतो आणि सगळं झिरो होऊन जातो अकाउंट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेसबुकवरती कसं काम करायचं, व्हिडिओ कसे अपलोड करायचे. जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही मला फेसबुकला मेसेज करू शकता, डीएम करू शकता. मी तुम्हाला सगळं सांगेन जसं की मी करते. मी पण भरपूर अभ्यास केला याच्यावरती आणि कंटिन्यू माझं बघणं चालूच असतं की कसं करायचं. अजून बी करतच राहते कसं काय करायचं. तर मॉर्निंगला आपला एक फोटो टाकायचा गुड मॉर्निंगचा, तर त्याच्यावरती भरपूर पैसे भेटतात आपल्याकडे. म्हणजे जसे व्ह्यूज जाते तसे आपले डॉलर जमा होते. आणि 11 वाजता 10 ते 11 वाजता एक रील अपलोड करायची, ती जशी की आपण बोललेली आपली ओरिजिनल कंटेंट. नंतर दुपारी 1 ते 1:30 वाजता रील अपलोड करायची. नंतर संध्याकाळी एक रील अपलोड करायची आणि रात्रीचं गुड नाईटला एक फोटो अपलोड करायचा. ह्याचं आपल्याला सगळ्याचे पैसे भेटतात. एवढं जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर सकाळी मॉर्निंगचा एक फोटो टाकायचा आणि दुपारी एक रील टाकायची 1 ते 2 मध्ये, आणि नंतर संध्याकाळी एक गुड नाईटचा फोटो टाकायचा. ह्याचं सुद्धा पैसे आपल्याला भेटतात. आणि युट्यूबवरती तर जसं की तुम्हाला माहितीच आहे आपण आपले व्लॉगिंग वगैरे दाखवून देतो. पण मी आता ना युट्यूबचं भरपूर हे 4000 घंट्याचा वॉच टाइम, पुन्हा 1000 फॉलोअर्स, हाफ मॉनिटाईज व्हायला 3000 घंट्याचा वॉच टाइम, 500 फॉलोअर्स सबस्क्रायबर्स. तर हे युट्यूबचं. आणि कधी लक बाय चान्स एखाद्याचा व्हिडिओ गेलाच वर तर व्हायरल झाला तर त्याचं पूर्ण पण होतं, पण कुणाकुणाचं होत नाही लवकर. आणि फेसबुकवर तसं नाहीये. इंस्टाग्रामवरती बी ज्याचे व्ह्यूज जातात त्यालाच प्रमोशनचे व्हिडिओ प्रमोशन भेटतात. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा.